नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जसे मी मुद्दे टॅग केलेत आणि थंबनेलला पण तुम्हाला दिसलं असेल की पाकिस्तान हा अमेरिकेसाठी टॉयलेट पेपर आहे, असं त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या सभागृहामध्ये, त्यांचं जे लोकप्रतिनिधीचं सभागृह आहे तिथे बोलताना म्हटलं. आणि काहीही नवीन नाहीये त्याच्यामध्ये. आणि आजचा हा जो काही आपला एक्सप्लेनर आहे तो अनेक अर्थाने मुक्त चिंतन आहे. कारण जिओ पॉलिटिक्सचा जितका दीर्घकाळ वाचन केलेलं आहे, काही युद्ध कव्हर करताना, पाकिस्तानकडे सतत बारकाईनं बघताना, पाकिस्तान हा खरोखरच अमेरिकेनं टॉयलेट सारखा वापरून घेतला. अमेरिका हा अत्यंत स्वार्थी देश आहे, याबद्दल काही दुमत नाहीये. म्हणजे सगळेच देश स्वार्थी असतात, पण लोकशाही मूल्याची चाट नसते. त्या एप्स्टीन फाईल मधनं काय दिसत आहे, तिथला जो एलिट आहे किंवा एलाइट क्लास आहे, त्याचे सगळे काळे धंदे जर आपण बघितले तर दक्षिण आशियामध्ये आपल्या देशाचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी अमेरिकेनं अनेकांना वापरून घेतलं. फक्त ते वापरून घेत असताना शहाणपण प्रत्येकाचं आहे की आपला टॉयलेट होऊ द्यायचा की नाही, टॉयलेट पेपर होऊ द्यायचा की नाही. आज जर मी असं प्रेक्षकांना म्हटलं, काही जणांना ते आवडणार नाही, की पाकिस्तान हा दहशतवादानं ग्रस्त असलेला जगातला नंबर 1चा देश आहे. आपल्या देशामध्ये जेवढे दहशतवादी हल्ले होतात आणि जेवढे निरपराध नागरिक मारले जातात, तिच्या कित्येक पटीनं पाकिस्तानमध्ये गेल्या 2 दशकामध्ये निरपराध नागरिकांचे बळी गेले. आता शिया मशिदीमध्ये जो स्फोट झाला 3-4 दिवसापूर्वी आणि 100 पेक्षा आसपास लोक मृत्युमुखी पडली, हे कशाचं द्योतक आहे? तर ते जे जिहादी शिक्षण अमेरिकेच्या नादी लागून त्यांच्या समाज व्यवस्थेमध्ये पाकिस्ताननं कालवलं, त्याचं हे द्योतक आहे. मुक्तचिंतन यासाठी की ज्या वेळेला 90चं दशक मला नेहमी वाटतं की फार महत्वाचं आहे. इराक आणि इराणचा संघर्ष, त्यात इराकमध्ये अमेरिकेनं केलेला हस्तक्षेप, जाखाती युद्ध, पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकत्रीकरण, सोव्हिएत युनियनचा झालेलं विघटन आणि त्यानंतर पाकिस्तानची संपलेली गरज, आणि मग लोकशाही तत्वाची आठवण होऊन भारतासारख्या जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीकडं झुकलेली अमेरिका. आणि तशा अर्थाने आता आपण म्हणतो की मदर ऑफ ऑल डेमोक्रेसी, पण प्रचलित व्यवस्थेतली अमेरिका हीच लोकशाही आहे, पण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी लोकशाही. अशा भारताबरोबर अमेरिकेचा सौहार्द होता का? नाही आहे, कारण त्यांचे इंटरेस्ट रशियामध्ये गुंतले होते. आणि मग 1980च्या दशकामध्ये ज्या वेळेला कोल्ड वॉर सुरू आहे, त्या कोल्ड वॉरमध्ये साऊथ एशियातला एक देश की जो जॉग्राफिकली अत्यंत महत्वाचा आहे, ज्याचा मिडल ईस्टशी संबंध येतो, ज्याची सीमा रशियाशी आहे, चीनशी आहे, जो भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकसंख्येशी असलेल्या देशाशी जोडला गेला, आणि युद्ध सुरू आहे अफगाणिस्तानमध्ये. रशिया हा कम्युनिस्ट देश, त्याबरोबर अमेरिकेचा प्रतिस्पर्धी. आणि मग त्या रशियामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या मदतीनं प्रॉक्सी वॉर खेळलं. ते पाकिस्तानातल्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी धार्मिक युद्ध म्हणून खेळवलं गेलं. मी ज्यावेळेला जेरुसलेमला गेलो आणि तिथं तिन्ही धर्माच्या उदयाबद्दल, ख्रिश्चनिटी, त्याबरोबर इस्लाम आणि जो मूळचा इस्रायलचा धर्म आहे, या तिन्ही धर्मामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट झाला तो जेरुसलेममध्ये झाला. त्याला इतिहास आहे जवळपास 2000 वर्षाचा. म्हणजे 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची स्थापना करेपर्यंत तिथे जे काही सुरू होतं त्याच्यातनं हा संघर्ष इथपर्यंत आला. त्या संघर्षामध्ये धर्म ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग अशा धार्मिक मुद्द्याला पुढं करून 1980च्या दशकामध्ये रशियाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानचा वापर केला. तोच पहिला टॉयलेट सारखा वापर होता तुमच्या धर्माचा. आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रॉक्सी वॉरचा काय संबंध आहे? कारण आज अफगाणिस्तान हे पाकिस्तानच्या विरोधात उभा आहे. मी नेहमी म्हणतो, एक भाषा, एक धर्म आणि एका राष्ट्राचा एक इतिहास हा त्या राष्ट्राच्या स्थिरतेसाठीचा मुद्दा असूच शकत नाही. आपल्या शेजारचं बांगलादेश, आपल्या शेजारचं श्रीलंका आहे त्याचं उदाहरण आहे, पाकिस्तान पण त्याचं उदाहरण आहे. अशा पाकिस्ताननं तिथल्या राज्यकर्त्यांनी, त्यातले काही वैयक्तिक स्वार्थ पण असतील, कारण तिथं सैन्यदल एवढं प्रभावी आहे की त्या सैन्यदलांना विचारल्याशिवाय तिथले पंतप्रधान आणि तिथले राष्ट्रपती मिस्टर आसिफ अली झरदारी, की ज्यांच्या पत्नीचा बॉम्बस्फोटामध्ये दुर्दैवी मृत्यू घडवून आणला गेला, ज्याचं सत्य कधीही जगाला कळणार नाही, तर तिथल्या ह्या लोकनियुक्त राज्यकर्त्यांची विषाद नाहीये की ते काडी तरी उचलून कुठेतरी इकडे ठेवतील. त्याचं कारण आहे की लष्कर हे सुरुवातीपासून, म्हणजे 14 ऑगस्ट 1947 साली
तो देश भारतापासून वेगळा झाला तेव्हापासून ते आत्ता मी ज्या क्षणाला बोलतोय तिथपर्यंत तिथं लष्करी शाह्या फार मोठ्या प्रबळ ठरल्या, कारण त्याला घडलेलं अनुकूल वातावरण आणि अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये झालेला प्रवेश. त्यांना रशियाला रोखायचंय. मग एवढ्या दूर अंतरावर येऊन युद्ध कसं करणार? बाबा करा वापर पाकिस्तानचा टॉयलेट सारखा. मग त्यांनी पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांना वेळोवेळी आर्थिक रसद पुरवली, वेळोवेळी संरक्षण विषयक रसद पुरवली, जेट 16 सारखी रसद पुरवली, आणि जो अणुस्फोट करण्याची क्षमता असलेला देश, ज्याच्याकडे स्वतःला त्याला वाटतं की आपल्याकडे इस्लामिक बॉम्ब आहे, त्या देशाला ही आण्विक क्षमता मिळवण्यामध्ये सुद्धा अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केली किंवा डोळेझाक केली. यामुळं काय झालं की तिथं धार्मिक युद्ध तुम्हाला लढायचंय. मग त्या धार्मिक युद्धासाठी तुम्ही पाकिस्तानला सगळ्या प्रकारची आर्थिक संरक्षण विषयक मदत करताय. मग पाकिस्तानच्या सामाजिक सायकीमध्ये, मानसिकतेमध्ये तुम्हाला काय आणायचं? तो जिहाद आणायचा आहे. तो जिहाद तिथल्या राज्यकर्त्यांनी पेरला आणि तो भारताच्याही विरोधात वापरला, कारण अमेरिकेला माहिती होतं की आपला जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतात पाकिस्तान काय करते त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे. पण भारताला तेव्हाही म्हटलं होतं, अनेक जागतिक पटलावरती म्हटलं होतं, ते डॉक्टर मनमोहन सिंहापासून ते आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सांगितलं की हा भस्मासूर आहे, तो तुम्हाला मारून टाकेल. धार्मिक जो उन्माद असतो तो भस्मासूर आहे. ते पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी त्याला खतपाणी घातलं. परिणाम जेव्हा 9/11 झालं आणि ओबाटाबाद मध्येच 9/11 नंतर ऑल आउट वॉर जेव्हा सुरू केलं दहशतवादाच्या विरोधात, कारण तोपर्यंत अमेरिकेचा स्वार्थ संपला होता. तिकडनं रशिया पराभूत झाली, मग तिचं विघटनच झालं 90च्या दशकामध्ये, आणि त्याच्यानंतर अमेरिकेचा रशिया हा प्रतिस्पर्धीच राहिला नाही. मग पाकिस्तानचं ते महत्व ते काय, ते संपलं. नवीन प्रतिस्पर्धी आला आणि तो होता चीन. मग पाकिस्तानला त्यांनी डंप केलं आणि जी नवीन उभरती आर्थिक महासत्ता आहे त्या भारताची हात आणि संगत पकडली. मग ती संगत पकडल्यानंतर पुन्हा भारताबरोबरचा सौहार्द वाढवला. तो वाढवल्यानंतर 9/11 झालं. मग 9/11 झाल्यानंतर तुम्ही लगेच ऑल आउट वॉर सुरू केलं. ऑल आउट वॉरमध्ये पुन्हा पाकिस्तानची मदत घेतली, कारण पाकिस्तानच्या मदतीशिवाय मिडल ईस्टमध्ये तुम्हाला कारवायाच करता येत नव्हत्या. मग त्या मदतीमध्ये दीर्घकाळ ओसामा बिन लादेनला शोधण्याचं नाटक झालं आणि तो ओसामा बिन लादेन सापडला तो ओबाटाबादमध्ये. पाकिस्तानच्या लष्कराचं नाक कापलं गेलं. तिथून मग पाकिस्तानची लष्करी मदत हळूहळू कमी झाली. आणि पण ह्या मधल्या 3-1 दशकामध्ये पाकिस्तानच्या सामाजिक सायकीमध्ये, तिथल्या सामाजिक मानसिकतेमध्ये जो जिहादीपणा, कडवटपणा आलाय त्याचेच परिणाम आहे ते. आज खैबर पख्तूनवा घ्या किंवा अफगाणिस्तानची सीमा घ्या, किंवा ज्या भारतावरती पाकिस्तान आरोप करतो की भारत तिथल्या दहशतवादाला खतपाणी घालतो, अरे पण तिथे भूमी तर तयार केली ना तुम्ही मूर्खासारखी. धार्मिक इतका तुम्ही उन्माद वाढवला आणि आपण इस्लाम सोडून बाकीच्या मंडळींच्या विरोधामध्ये आपलं जे युद्ध आहे ते धार्मिक युद्ध आहे अशी तुम्ही सायकी तयार केली. आणि पुन्हा पठाण मंडळी, त्या पठाण मंडळींच्या ह्या मानसिकतेमध्ये तुम्ही जेव्हा हे सीड टाकलं, बी रोवलं, त्याचे परिणाम आहेत की आज टॉयलेट सारखी तुमची अवस्था झाली, टॉयलेट पेपर सारखी. आओ यूज करो आणि तुमचा वापर संपला की फेकून दे. आता ही नीती, खरं शहाणपण हे होतं की भारताबरोबरचा संवाद वाढवायचा. बघा, भारत आणि पाकिस्तान ज्या वेळेला 2 वेगळे राष्ट्र झाली त्यावेळेला पाकिस्तानचा पर कॅपिटा उत्पन्न हे भारतापेक्षा बरं होतं, कारण त्यांच्याकडे चांगला जो भूभाग आहे तो सुपीक भूभाग गेलेला होता. ते अगदी 60च्या दशकापर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. त्याच्यानंतर भारतानं काट टाकायला सुरुवात केली. खरं तर इकॉनॉमिकल रिफॉर्म जो 1984 साली चीनमध्ये आला, तसा जर आर्थिक सुधारणाचा वारू आपण तेव्हा उधळला असता तर आज आपण कुठं जाऊन पोहोचलो असतो. पण ठीक आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी ह्या जरतरच्या असतात आणि मग हळूहळू तो आपण आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आणि आज भारत हे जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानला कटोरं घेऊन फिरावं लागतं जगामध्ये. आणि मी एक कठोर शब्द यासाठी वापरतोय की भारतामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचं नीट आकलन झालं पाहिजे की पाकिस्तानचा कटोऱ्या ह्या टॉयलेट पेपर सारखा वापर करणारा देश कोणता आहे आणि त्या देशाचे स्वतःचे संबंध, हितसंबंध, संरक्षण विषयक संबंध, आर्थिक संबंध हे कायम ते पाहत आलेले आहेत. आपल्याला अशा अस्थिर राष्ट्राच्या सोबत आपला जगातलं अस्तित्व टिकवून पुढचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री, हेच ते संरक्षण मंत्री आहेत बाय द वे, ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्यावेळेला आम्ही दहशतवादाला खतपाणी घातलं हे जाहीरपणे आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या प्रतिनिधीला सांगितलं आणि प्रचंड ट्रोल झाले. नंतर मग आसिफ अली झरदारीचे चिरंजीव जे भारताला ज्ञान देत असतात त्यांना पण ते मान्य करायला लागले की हो, आम्ही दहशतवादाला खतपाणी घातलंय. सो तो भस्मासूर तुम्हीच उभा केलाय. त्या भस्मासुरानंच तुम्हाला हे कटिबद्ध केलं की तुमचा वापर हा टॉयलेट पेपर सारखा झाला पाहिजे
आणि तो टॉयलेट पेपर सारखाच होणार. कारण जोपर्यंत तुम्ही विकासाची वाट हाताशी धरणार नाही, सामाजिक बदलाची वाट हाताशी धरणार नाही, आपला जो शेजारी आहे तो भारतासारखी महान लोकशाही व्यवस्था आहे हे हाताशी धरणार नाही, असे एक लोक की जिथे हिंदू आणि मुसलमान सौहार्दाने राहतात आणि ज्यांचा सामाजिक एकोपा हा अनेक पातळीवरती दिसत राहतो, त्या राष्ट्राबरोबरचे संबंध वाढवणार तुमचा टॉयलेटचा पेपरच होणार. आणि म्हणूनच मला हे महत्वाचं वाटतं की भारतातल्या मंडळींनी सुद्धा साध्या सोप्या भाषेत, खरं तर याच्यात सांगण्यासारखं खूप आहे. काय घडलं, कशा पद्धतीनं मुशर्रफ यांनी सुद्धा वैयक्तिक स्वार्थ साधला, आसिफ अली झरदारींचा स्वार्थ काय, बेनझीर भुट्टोची मतं काय होती, इम्रान खानची मतं काय होती, त्यानंतर जुल्फिकार अली भुट्टोचं काय झालं, मधल्या काळामध्ये पूर्व आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेला तुम्ही धर्माचा वापर कसा केला, आणि आता ही अधूनमधून भारतामध्ये जे विष पेरत असतात, ज्या जिहादीचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे आता मी मधल्या काळामध्ये जे काही वाचलं होतं जे आठवतं मला, थोडके नाही, पाकिस्तान मधल्या ह्या दहशतवादी कारवायामध्ये 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडली. तुम्हाला आठवतं की आर्मीचे जवानाची जी छोटी छोटी चिमुरडी मुलं शाळेमध्ये शिकत होती, त्या शाळेवरती दहशतवाद्याने हल्ला केला आणि ज्या बिचाराने अजून जगही बघितलेलं नाहीये अशा चिमुरड्या मुलांना यमसदनी पाठवलं. हे असला नालायकपणा केवळ तुम्ही धार्मिक विद्वेष वाढवल्यानेच होऊ शकतो. हे पाकिस्तानला लक्षात आलं, कारण त्यांच्याच त्या संरक्षण मंत्र्याने सांगितलं की आम्ही जे काही जिहादी शिक्षण आमच्या समाज व्यवस्थेमध्ये घुसवलं त्याचे आत्ताचे परिणाम आहेत आणि ते एवढ्यात दूर होणार नाही. जोपर्यंत बदलत्या जगाच्या प्रवाहात हा देश सहभागी होणार नाही तोपर्यंत ह्या देशाच्या बदललेल्या सायकीमध्ये नवीन काही होणार नाही. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जगात जे घडतं आहे ते नीट समजून घेऊन माझ्या पूर्व अभ्यासानुसार आणि महत्वाचं म्हणजे मराठी संदर्भानुसार तुम्हाला सांगावं, सोप्या मराठीमध्ये सांगावं आणि प्रयत्न हा करावा की ह्याचे मधले अर्थ महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कळावे. मला तुमच्याकडे एवढीच अपेक्षा आहे की हे युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा, पण हे व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ. थांबूया. थँक्यू.